सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने असा ठराव मांडतो की दिनांक 1 जुलै 2024 रोजी माननीय श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह, अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे। त्याच्या अतिशय असभ्य, बेशिस्त व संसदीय प्रथा, परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पायंडा पडेल। सभापती त्यांच्या अत्यंत बेशिस्त व अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन विधान परिषद असा ठराव करीत आहे की माननीय श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेत्यांचे सदस्यत्व सन 2024 या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे। सदर निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधानमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात यावी। ठराव असा आहे की दिनांक 1 जुलै, मी निर्णय वाचते आता, सांगते म्हणजे 1 जुलै 2024 रोजी श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह, अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे। त्यांच्या या अतिशय असभ्य, बेशिस्त व संसदीय प्रथा, परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पायंडा पडेल। सबब त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्यत्व सन 2024च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे, तसेच सदर निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी। मी आता सभागृहाचा ठराव मतास टाकतो। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। ठराव संमत झाला, ठराव संमत झाला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।